कळवण अभोणा रस्त्यालगत असलेल्या दह्याणे बारडे या रोडवर नुकतेच जिल्हा परिषद निधीतून रस्त्याचे डांबरीकरण केले गेले, परंतु रस्त्यालगत असलेले शेतकरी यमुनाबाई रामचंद्र पवार गट नंबर 46 व त्यांचे कुटुंबीय सदस्य नंदकिशोर रामचंद्र पवार व नंदकुमार मोहन रौंदळ यांनी त्यांच्या शेतालगत असलेल्या दह्याणे बारडे रोडवर डांबरी रस्ता खोदून त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडचे काम हाती घेतल्याने गावातील रहिवाशांना दळणवळणासाठी व आरोग्याच्या दृष्टीने आणि शेतमाल ने-आण करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली। याबाबत दह्याणे येथील ग्रामस्थांनी नंदकिशोर रामचंद्र पवार यांना विचारणा केली असता त्यांनी दमदाटी व अरेरावी करत तुम्हाला काय करायचे ते करा, मी अतिक्रमण काढणार नाही अशा उद्धट भाषेत उत्तरे दिली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। तसेच धक्कादायक बाब म्हणजेच या रस्त्यावर अतिक्रमित वॉल कंपाऊंड सुरू आहे, त्यासाठी आकडा टाकून वीज चोरी करून वेल्डिंगचे काम देखील अवैधरित्या चालू असल्याचे समोर आले। म्हणून एक प्रकारे महावितरण पाळे विभागाचे या वीज चोरीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे। खरं तर रस्ता करत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्ट्या सोडणे अनिवार्य असून देखील त्या न करता ठेकेदाराकडून रस्ता केला गेला। म्हणून या प्रकरणी ग्रामस्थांनी कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देत त्वरित अतिक्रमण थांबवण्याचे आवाहन केले आहे। या निवेदनावर तहसीलदार वारुळे यांनी ग्रामस्थांना सांगितले की ही बाब जिल्हा परिषद यांची असून मी माझ्या स्तरावर त्यांना सूचित केले आहे। तुम्ही त्या विभागाशी संपर्क साधून तक्रार करा। त्यानंतर जिल्हा परिषद विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होऊन संबंधित शेतकऱ्याला त्यांनी नोटीस बजावली, परंतु संबंधित शेतकरी हा पोलीस खात्यात नोकरीस असून कोणालाही न जुमानता सदर वॉल कंपाऊंडचे काम त्यांनी सुरू ठेवले। म्हणून ग्रामस्थांनी 29 मार्च रोजी प्रसारमाध्यमांशी संपर्क करून आपल्या व्यथा मांडत येत्या सोमवार दिनांक 1 एप्रिल रोजी प्रांत कार्यालय कळवण या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिला आहे। या अतिक्रमित रस्त्याबाबत आमचे कळवण विभागीय संपादक प्रकाश बागुल यांनी थेट घटनास्थळावरून आढावा घेतला आहे। बघूयात सविस्तर। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आपण जर बघितलं तर गावामध्ये प्रवेश करताना रस्त्याची आवश्यकता ही काळाची गरज आहे असं समजलं जातं आणि ती आहेच। त्यापैकीच कळवण तालुक्यातील कळवण ग्रामपंचायत अंतर्गत या ठिकाणी दह्याणे या ठिकाणी नव्याने रस्ता झेडपी अंतर्गत झालेला आहे। झेडपीच्या निधीतून तो रस्ता करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी रस्त्याचं जे काम चालू झालं त्या ठिकाणी दह्याणे येथील ग्रामस्थ जमलेले आहेत। त्यांच्या काही त्या रस्त्या संदर्भात अडचणी असतील त्या संदर्भात आपल्याला त्या ग्रामस्थांनी आपल्या प्रबंधभूमीकडे तक्रार केली होती आणि त्यांची नक्की तक्रार काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, काय सांगाल काका? या ठिकाणी रस्त्याचं काम नव्याने केले गेलेलं आहे, परंतु तुम्हाला काय अडचणी येतात? आता इथं तर तुम्ही समोर फोटो काढून बघितला, किती वाहनांची लाईन लागली होती, सिंगल रस्ता आला आणि समजा गावातून एखादं पेशंट गेलं, डिलिव्हरीची केस राहिली, तिचं काय परिस्थिती काय राहणार त्याची? डबल वाहन पास ही अडचण का आली? कोणी अतिक्रमण? अतिक्रमण हे शेतीवाल्याने डांबर रस्त्यावर डायरेक्ट तार कंपाऊंड केलेलं आहे, त्याने ते 2-3 फूट सोडून कंपाऊंड करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे। या अतिक्रमण संदर्भात आपण प्रशासनाला काही विचारणा केली का? कोणाकडे आपण गेलो? आम्ही पहिल्यांदा तहसीलदार साहेबांकडे गेलो। तहसीलदार साहेबांकडे गेल्यानंतर साहेब म्हटलं असं असं आमच्या गावाची अडचण झाली, तिथं वॉल कंपाऊंड करता येतं, ते वॉल कंपाऊंड तुम्ही त्वरित थांबवायचं तर म्हणे ठीक आहे, मग आम्ही कारवाई करू म्हणे त्यांच्यावर, उद्या आम्ही माणसं पाठवतो। बरं ठीक आहे, परत काम चालू झालं, माणसं आले नाही, मग परत साहेबांशी फोन केला तर साहेब म्हणे ते काम माझ्याकडे नाहीये, तुम्ही जिल्हा परिषदचे जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही बोला आणि मी तुमच्या गावाला ते कामासाठी मी येऊ शकत नाही। म्हटलं साहेब तुम्ही येऊ शकत नाही, तुम्ही प्रतिनिधी आहात तालुक्याचे आणि आम्ही तुमच्याकडे नाही बोलायचं तर आम्ही कोणाकडे बोलायला पाहिजे? नाही म्हणे परत फोन नाही करायचा म्हणे मला। म्हटलं साहेब असं नाही चालणार, तुम्हाला फोन नाही करायचा, मग आम्ही कोणाला? म्हटलं मग वरिष्ठ कोणाकडे फोन करू हे तुम्ही? मग मला सांगायला लागले तुम्ही मला दम देता येत म्हणे। म्हटलं साहेब तुम्हाला दम देण्याचा माझा अधिकार नाही, मी फक्त तुम्हाला एक सौजन्य या गावाच्या वतीने मी सांगतोय आणि जर समजा इथं काही ऍक्सिडेंट वगैरे घडला याला सर्वस्व जबाबदार शासन राहील। आणि इथं हा रस्ता 7 मीटर रुंदीचा आहे, तो 7 मीटर रस्ता रुंदीचा मोकळा करून आम्हाला गावाला थेट इथून तिथून मोकळा झाला पाहिजे। आता दोघी साईड पट्ट्या, दोघी बाजूने साईड पट्ट्या पण झाल्या पाहिजे। आता जर समजा तुम्ही तहसीलदारांना सांगितलेलं आहे, झेडपीचे अधिकारी या ठिकाणी आले, झेडपीचे अधिकारी काल आले, त्यांनी पद्धतीने त्यांनी नोटीस बजावली, त्यांनी आम्हाला सांगितलं, पण एका किती बोलले का हा रस्ता आम्हाला आता शासनाकडे वर्ग झाले, मग त्या रस्त्याला 12 नंबर नाव कसं काय आलेलं आहे?
म्हणजे जेडपीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं काय का रस्ता आमच्याकडे नाहीये. याची नोंद नाहीये. तर तुमच्याकडे काही पुरावा आहे का बुवा आमच्याकडे? म्हटलं साहेब आमच्याकडे काही पुरावा नाही. 93 सालात एवढं एक आठवतंय म्हटलं 91-92 मध्ये तर इथं आमच्या शेतात रस्ता बंद झालेला आहे. तो बंद झाल्यानंतर इथं तहसीलदार साहेबांनी ऑर्डर केलेली 92-93 आपलं 91-92 मध्ये. तर इथं 7 मीटर रस्ता यांनी कबूल केलेला, 8 मीटर माझ्या शेतातून दिलेला आहे आणि इथून पुढे पूर्ण गावापर्यंत हा 7 मीटर रस्ता झालेला आहे. मग आता समजा जर याचं निराकरण झालं गेलं नाही, तहसीलदारांकडून कारवाई झाली नाही, तर पुढे आपलं पाऊल काय? आम्ही प्रांत साहेबांकडे जाणार, कलेक्टर साहेबांकडे जाणार आणि तहसीलदार साहेबांकडे आम्ही जाणार नाही. आता त्यांनी आम्हाला सांगितलं माझ्याकडे यायचंच नाही, तर आम्ही उपोषणाला बसू. आपण काय सांगाल काका, ज्येष्ठ नागरिक आहात या ठिकाणी, जे डिलिव्हरीचे पेशंट असतील, ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्याच्या आरोग्याच्या अडचणी असतील, काय अडचणी निर्माण होऊ शकतात? ते पेशंट जागच्या जागीच मरल अशी परिस्थिती निर्माण झाली सर. आणि झालेल्या आहे घटना, त्याच्यामुळे आम्ही जास्त कोशिश करतो. म्हणून रस्ता मोकळा करण्यात, रस्ता मोकळा करण्याचा बस. अजून काही शेतकरी आहेत, आपण या ग्रामस्थांसमोर मी असं बोलू इच्छितो की ह्या शेती मालक जो आहे ते दोघं भाऊ पोलीस मध्ये असल्यामुळे लोकांना दहशत दाखवतात. तुम्हाला जे करायचं ते करा, आमचं कोणी काही करू शकणार नाही. त्याच्यामुळे आमचे सर्व बांधव, शेतकरी, ते आदिवासी बांधव सर्व त्यांच्या भीतीने त्यांच्यावर कारवाई करायला घाबरताय. आणि माझी गाडी एकदा पलटी झाली तर मला त्या दिवाळीच्या दिवशी त्यांनी माझ्यावर पोलीस कंप्लेंट दाखल केली, शिवगाळी केली आणि माझ्याकडनं 7-8 एंगलच्या खुणा रोवून घेतल्या त्यांनी अतिक्रमणच्या भागात. आणि आज रोजी त्या खुणांच्या बाजूला कंपाऊंड करतायत असं मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. म्हणजे एक पोलीस कर्मचारी असून त्याचा बळाचा वापर करतायत आणि त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना इथं दहशत निर्माण करतो की माझं काही कोणी करू शकत नाही. ही दादागिरीची भाषा आणि त्याला पैशाच्या जोरावर आणि त्याच्या नोकरीच्या जोरावर तो दादागिरीची भाषा करून लोकांना त्रास देण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे त्याने. आता एवढंही आमच्यावर हे होतंय, त्रास होतोय, तरी पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला थोडं सहकार्य करावं. आणि असे जर पोलीस लोकांकडून आम्हाला नातेवाईक म्हणा किंवा डिपार्टमेंट कडून जर त्रास होत असेल तर होऊ नये. त्यांनी सहकार्य करून आम्हाला कायदेशीर आम्हाला रीतसर त्यांनी न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे. आपण काय सांगाल? माझं शासनाला एकच सांगणं आहे की रस्ता जो जेवढा मोठा होता, जो जेवढा मंजूर झालेला आहे, तो त्यांनी पूर्ण तयार करून द्यावा. सगळे ग्रामस्थ तयार आहेत, दोघं साईड पट्ट्या त्यांनी जेसीबी लावून साईड पट्ट्या क्लिअर करून द्यावा. बस एवढंच माझं सांगणं आहे. कारण इथं जर पलटी झाली, दोघा बाजूला रस्ता नाही, इकडे जर पलटी झाली सगळं सर्वस्वी जबाबदार शासन राहील. इथून पुढे शासन राहील जबाबदार. निश्चितच इथून पुढे जर काही अनागोंदी कारभार झाला, काही अपघात झाले तर त्याला पूर्णपणे सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील, असं देखील ग्रामस्थांचा रोष या ठिकाणी. आपल्याला काय या रस्त्यामुळे काय अडचणी येऊ शकतात? कधी आम्हाला काही दवाखान्याचं काही अडचण पडली तर रस्त्याची झाली कमी झाली असल्यामुळे थोडंसं काहीतरी इमर्जन्सी सिच्युएशन असलं तर रस्त्याला डबल गाडी पास होऊ शकत नाही. समोरच्या शेतकऱ्यांनी थोडंसं समजून घ्यायला पाहिजे, थोडंसं त्यांनी सहकार्य करायला पाहिजे की आदिवासी येता जाता या रस्त्याने असं तसं काहीतरी. आता या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत ते तहसील कार्यालयात जाऊन आले, परंतु तहसीलदारांनी काही समाधानकारक उत्तरं दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग या सोबत जर समजा ते जिल्हा अधिकारी कार्यालयात गेले तर आपला पाठिंबा त्यांना असणार का? हो. तुम्ही त्यांच्या बरोबर जाल? हो. निश्चितच. सांगाल आपण, तुम्हाला काय अपेक्षा आहे, काय कारवाई केली गेली पाहिजे? आता पूर्वीचे जे अंगल गाडलेले होते हे त्यांनीच बळजबरीने गाडले होते आणि ते बी अंगल कापून आता ते नवीन पुढे डांबरला टच असे अंगल गाडून राहील. आमची नेहमी सगळी वर्ग पर्याय रस्ता नाहीये, रस्त्याशिवाय जाणं नाही. तर मग असं झालं तर शेवटी मरून. आता आपण जर बघितलं तर एक वाहन जात आहे आणि त्या वाहनाला मोठी कसरत करून त्या ठिकाणाहून ते वाहन निघत आहे. त्याच प्रकारे आपण जर बघितलं तर याचं काम चालू आहे या ठिकाणी अँगल काढण्याचं आणि त्यांचं मशीन असेल, त्यांचं मटेरियल असेल त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर याच ठिकाणाहून विजेच्या तारा गेलेल्या आहेत आणि इथून नागोंदी कारभार करून या ठिकाणी ते काम देखील चालू आहे असं देखील चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी जर त्यांच्या ज्या जुना खुणा आहेत त्या कापून त्यांनी काम चालू केलेल्याच प्रकार या ठिकाणी आहेत. आपण जर बघितलं तर ही जुनी खूण आपल्याला दिसते आहे आणि या जुन्या ज्या खुणा आहेत
त्या कापून आणि त्याच्या डांबरावर या ठिकाणी काम चालू केलेल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर दह्याने ग्रामस्थ हे त्यांना मोठा संकटांचा सामना या ठिकाणी करावा लागतो आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासन या माध्यमातून या रस्त्याची काय दखल घेतं, ग्रामस्थांना काय दिलासा मिळतो हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागुल, आबोना, कळवण.